हॅलो स्टुडंट्स, आज आपण आता प्रॅक्टिस सेट 8.2 स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 8.2 मधला फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. ड्रॉ अ रेक्टँगल ABCD सच दॅट लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. रेक्टँगल तुम्हाला माहितीच आहे. रेक्टँगलची प्रॉपर्टी अशी आहे, अपोजिट साइड्स आर इक्वल अँड फोर अँगल्स आर ऑफ राईट अँगल. चारही अँगल्स कसे असतील ते राईट अँगल असतील आणि अपोजिट साईड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात अँड पॅरलल. तर आपण रेक्टँगल ड्रॉ करूया. फर्स्ट आपण ए बी हे लेंथ ऑफ ए बी काढूया 6 सेंटीमीटर. बघा इथे 6 सेंटीमीटर ड्रॉ करत आहे. 0 to 6 ड्रॉ केलेला आहे 6 सेंटीमीटर. याला नाव देऊया आपण ए बी. नंतर आपल्याला याची पॅरलल साईड्स काढायची आहे, ए बी आणि सी डी ही पॅरलल साईड्स काढायची आहे. ती काढण्यासाठी आपण ए आणि बी या दोन्ही पॉईंटवरून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया. त्यासाठी आपण प्रोटेक्टरचा यूज करूया. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करण्यासाठी किती डिग्रीचा अँगल काढायचा आहे, तर तो 90 डिग्रीचा. तुम्हाला माहीतच असेल, परपेंडिक्युलर मीन्स 90 डिग्री. बघा इथे 90 डिग्रीचा अँगल काढलेला आहे आणि ॲट पॉईंट बी वरून पण हा 90 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ करत आहे. याला जॉईन करून घेऊया बाय युजिंग स्केल. या प्रकारे आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, आता आपल्याला बी सी जी ही लेंथ आहे 4.5 सेंटीमीटर आहे. तर या बी या पॉईंटवरून 4.5 सेंटीमीटरचा आर्क आपल्याला या बी पॉईंटवरून ड्रॉ करायचा आहे. आर्क घ्यायचा आहे 4.5 सेंटीमीटरचा. बघा 4.5 स्केलने पण डिस्टन्स घेतला आहे 4.5 सेंटीमीटरचा. बीवर ठेवायचं आणि हा आर्क घेतला 4.5 सेंटीमीटरचा. याच्या पण अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असल्यामुळे आपण ए या पॉईंटवरून पण 4.5 सेंटीमीटरचा आर्क घेऊया आणि त्याला जॉईन करून घेऊ दोन्ही आर्कला. Okay. तर ए बी, दिस इज सी अँड दिस इज डी. सो दिस इज रेक्टँगल ए बी सी डी. समजलं? इझी आहे ड्रॉ करणं. सुरुवातीला आधी आपण ए बी हा 6 सेंटीमीटर ड्रॉ केला. नंतर ए या पॉईंटवरून आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे आणि बी या पॉईंटवरून पण आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. आणि त्यानंतर बी सीची जी लेंथ आपल्याला दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर. दॅट्स वाय बी या पॉईंटवरून 4.5 सेंटीमीटरचा आर्क घेतलेला आहे आणि ए या पॉईंटवरून पण आपण 4.5 सेंटीमीटरचा आर्क घेतला आहे आणि त्याला आपण जॉईन केलं. ओके, तर आपल्याला हा रिक्वायर्ड ए बी सी डी हा रेक्टँगल आपण ड्रॉ केलेला आहे. ओके, सेकंड प्रॉब्लेममध्ये ड्रॉ अ स्क्वेअर WXYZ विथ साईड 5.2 सेंटीमीटर. आपल्याला स्क्वेअर ड्रॉ करायचे आहे आणि स्क्वेअरची प्रॉपर्टी अशी आहे की त्याची चारही साईड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. इट मीन्स चारही साईडची लेंथ किती असणार आहे, 5.2 सेंटीमीटर. तर आपण ड्रॉ करूया. सर्वात आधी बेस 5.2 सेंटीमीटर, 0 to 5.2 ही आपण ड्रॉ केली. ओके, त्यानंतर सपोज आपण याला घेतलं WX. आता W आणि X वरून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे बाय युजिंग प्रोटेक्टर. 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला इथे. त्यानंतर X या पॉईंटवरून पण 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. त्याला जॉईन करून घेऊया. या प्रकारे आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे W अँड X वरून. आता आपल्याला X आणि W या दोन्ही पॉईंटवरून 5.2 सेंटीमीटरचा आर्क घ्यायचा आहे.
5.2 सेंटीमीटरचा आर्क घेऊया, कारण चारही साईड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. दॅट्स वाय बघा हे 5.2 सेंटीमीटर मी डिवायडरमध्ये अंतर घेतलं आहे. एक्स या पॉईंटवरून 5.2 सेंटीमीटरचा आर्क घेतला. त्याचप्रकारे डब्ल्यू या पॉईंटवरून पण 5.2 सेंटीमीटरचा आर्क घेतलेला आहे, आणि त्याला आपण आता जॉईन करून घेऊया. इथे जॉईन करून घेतलं आहे. डब्ल्यू एक्स, दिस इज वाय अँड दिस इज झेड. या प्रकारे आपण स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे. डब्ल्यू एक्स वाय झेड. डब्ल्यू एक्स इज 5.2 सेंटीमीटर. एक्स वाय इज ऑल्सो 5.2 सेंटीमीटर. YZ is also 5.2 centimeter and WZ is also 5.2 centimeter. समजलं तुम्हाला कसं ड्रॉ करायचं आहे स्क्वेअर? नाव थर्ड प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, ड्रॉ अ रोम्बस KLMN such that its side is 4 centimeter and measure of angle K is 75 degree. आपल्याला आता रोम्बस ड्रॉ करायचा आहे, आणि रोम्बसची प्रॉपर्टी अशी आहे की त्याचे चारही साईड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. एका साईडची लेंथ आपल्याला गिवन दिलेली आहे, दॅट इज 4 सेंटीमीटर. म्हणजे चारही साईडची लेंथ किती असणार आहे, 4 सेंटीमीटर. आणि दुसरी प्रॉपर्टी अशी आहे याची की अपोजिट्स अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. त्यापैकी एका अँगलचं मेजर आपल्याला गिवन दिलेलं आहे 75 डिग्री. तर या प्रकारे आपण या दोन्हीही डेटाचा यूज करून आपल्याला रोम्बस ड्रॉ करायचा आहे. तर सर्वात आधी बेस किती सेंटीमीटरचा ड्रॉ करावा लागेल आपल्याला, 4 सेंटीमीटर. तर इथे बघा 4 सेंटीमीटर ड्रॉ करत आहे. 0 to 4 या प्रकारे 4 सेंटीमीटर ड्रॉ केलेली आहे. सपोज दिस इज के अँड दिस इज एल. नाव के या पॉईंटवरून आपण 75 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूया. 70 अँड 80च्या मधातला हा 75. ओके. $75 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे फ्रॉम पॉईंट के. आता त्यानंतर चारही साईड्स कॉन्ग्रुएंट असल्यामुळे 4 सेंटीमीटर आपल्याला 4 सेंटीमीटरचा आर्क घ्यावा लागेल डिवायडरमध्ये, आणि के या पॉईंटवरून तो आर्क घ्यायचा. ओके. तो घेतल्यानंतर एल या पॉईंटवरून इकडे एक आर्क घ्या 4 सेंटीमीटरचा, आणि हा जो आर्क आपण इथे घेतलेला आहे या आर्कवरून पण याला क्रॉस करणारा दुसरा आर्क घ्यायचा 4 सेंटीमीटरचा. हे जे डिवायडरमध्ये अंतर आहे ते 4 सेंटीमीटर अंतर आहे. आपण इथून 4 सेंटीमीटरचा आर्क घेतला आहे. त्यानंतर एल या पॉईंटवरून पण आपण 4 सेंटीमीटरचा आर्क घेतला, आणि या पॉईंटवरून 4 सेंटीमीटरचा आर्क घेऊन आपण याला इथे क्रॉस केलेला आहे. तर आता आपण याला जॉईन करून घेऊया. बघा या प्रकारे. या प्रकारे हा रोम्बस आपल्याला इथे ड्रॉ झालेला आहे. के हा 75 डिग्रीचा अँगल आहे. इथे आपण 4 सेंटीमीटरचे घेतलेलं आहे. के एल, दिस पॉईंट इज एम अँड दिस पॉईंट इज एन. समजलं? 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. इन दिस वे वी कॅन ड्रॉ रोम्बस KLMN. समजलं? नाव फोर्थ प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, इफ अ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साईड इज 24 सेंटीमीटर, फाइंड द अदर साईड. म्हणजे एक रेक्टँगल आहे, त्या रेक्टँगलची डायगोनलची लेंथ आपल्याला गिवन दिलेली आहे 26 सेंटीमीटर, आणि एका साईडची लेंथ दिलेली आहे 24 सेंटीमीटर. ओके. तर आपल्याला फाइंड द अदर साईड म्हणजे दुसऱ्या साईडची लेंथ फाइंड आउट करायची आहे, मीन्स ABची. तर तुम्ही बघत असाल या डायगोनलमध्ये इथे जो ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे तो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. तर बाय युझिंग पायथागोरस थेरम आपण पायथागोरस थेरमचा यूज करून या ABची लेंथ आपण फाइंड आउट करू शकतो.
तर कसं ते बघा. लेट ए बी सी डी बी द गिवन रेक्टँगल. या प्रॉब्लेममध्ये क्वाड्रिलॅटरलचं म्हणजे रेक्टँगलचं नाव दिलेलं नाही आहे. आपण अज्युम केलं ए बी सी डी इज द गिवन रेक्टँगल. लेंथ ऑफ बी सी इज 24 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ ए सी इज 26 सेंटीमीटर. ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. देअरफॉर बाय युझिंग पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर. ओके. तो हायपोटेनस इज ट्रायंगल ए बी सीचा हायपोटेनस कोणता आहे? ए सी. दॅट्स वाय लेंथ ऑफ ए सी होल स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी फर्स्ट साइड ए बी प्लस सेकंड साइड लेंथ ऑफ बी सी होल स्क्वेअर. ए सीची लेंथ 26 सेंटीमीटर आहे. दॅट्स वाय 26 होल स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो ॲज इट इज राहील लेंथ ऑफ ए बी होल स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी सी 24 आहे. तो 24 होल स्क्वेअर. 26चा स्क्वेअर 676 इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर 576. 576 या साईडला झाला तो मायनस होईल. 676 मायनस 576 इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी होल स्क्वेअर. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा तर ते येईल 100 इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी होल स्क्वेअर. देअरफॉर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100. इथे स्क्वेअर होता तो स्क्वेअर कॅन्सल झाला आणि समोरच्या संख्येला काय येईल? स्क्वेअर रूट येईल. ओके. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड्स असं केलं तर याचा स्क्वेअर रूट घेतला तर तो स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार आणि हा स्क्वेअर रूटमध्ये येणार. दॅट्स वाय लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 100चा स्क्वेअर रूट किती? 10. इट मीन्स दॅट लेंथ ऑफ ए बी इज 10 सेंटीमीटर. द अदर साइड्स लेंथ इज 10 सेंटीमीटर. समजलं आहे तुम्हाला? फोर्थ प्रॉब्लेम. रेक्टँगल ए बी सी डी. डायगोनल ए सीची लेंथ आपल्याला आहे 26 आणि बी सीची 24 दिलेलं आहे. बाय युझिंग पायथागोरस थेरमचा यूज करून आपण लेंथ ऑफ ए बी फाइंड आउट केलेलं आहे आणि ते आहे 10 सेंटीमीटर. ओके. नाव फिफ्थ प्रॉब्लेम. फिफ्थ प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे बघा. लेंथ्स ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस ए बी सी डी आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. म्हणजे दोन डायगोनल्सची लेंथ आपल्याला गिवन दिलेली आहे रोम्बसची. फर्स्ट इज 16 सेंटीमीटर अँड अनदर इज 12 सेंटीमीटर. फाइंड द साईड अँड पेरिमीटर ऑफ रोम्बस. म्हणजे त्या रोम्बसची आपल्याला एका साईडची लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि त्याचं काय फाइंड आउट करायचं आहे? पेरिमीटर. तर कसं फाइंड आउट करता येईल ते बघा. सर्वात आधी आपण तो रोम्बस ड्रॉ केलेला आहे त्याला नाव अज्युम केलेलं आहे लेट ए बी सी डी. ए बी सी डी इज द रिक्वायर्ड रोम्बस. लेंथ ऑफ ए सी दॅट इज डायगोनल ए सी ची लेंथ आपल्याला गिवन दिलेली आहे 16 सेंटीमीटर आणि डायगोनल बी डीची लेंथ गिवन दिलेली आहे 12 सेंटीमीटर. प्रॉपर्टी अशी आहे की डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. जे दोन्ही डायगोनल्स असतात ते एकमेकांना काय करतात? बायसेक्ट करतात. इट मीन्स दॅट लेंथ ऑफ ए एम इज द हाफ ऑफ लेंथ ऑफ ए सी. म्हणजे ए एमची जी लांबी आहे ती ए सीच्या लांबीच्या कशी असेल? अर्धी. त्याचप्रमाणे बी एमची जी लांबी आहे ती बी डीच्या अर्धी असेल. तर तेच इथे केलेलं आहे बघा. लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ ए सी. इट मीन्स दॅट 1/2 मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ ए सी किती आहे? 16 सेंटीमीटर आहे. इथे लिहिलं 16. 2ने जेव्हा आपण 16ला डिवाइड करूया 2 8 जा 16 मीन्स लेंथ ऑफ ए एम इज 8 सेंटीमीटर. देन लेंथ ऑफ बी एम इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ बी डी. बी डीची लेंथ 12 सेंटीमीटर आहे. 2ने जेव्हा 12ला डिवाइड करू तर 2 6 जा 12. दॅट्स वाय लेंथ ऑफ बी एम इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. कळलं? ए एमची लेंथ किती आलेली आहे इथे? 8 सेंटीमीटर आणि बी एमची लेंथ किती आलेली आहे? 6 सेंटीमीटर. ओके. आणखी एक प्रॉपर्टी अशी आहे डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे जे दोन्ही डायगोनल्स एकमेकांना जेव्हा बायसेक्ट करतात ते कसे बायसेक्ट करतात? परपेंडिक्युलरली. म्हणजे इथे जो अँगल होतो तो किती डिग्रीचा अँगल होणार आहे? 90 डिग्रीचा. समजलं? जेव्हा हा 90 डिग्रीचा अँगल होत असेल तर हा जो ट्रायंगल आहे ए एम बी हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कोणता होणार?
राईट अँगल ट्रायंगल. कारण AMB 90 डिग्रीचा अँगल असल्यामुळे ट्रायंगल हा कोणता होणार? राईट अँगल ट्रायंगल. तर देअरफोर मेजर ऑफ अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर ट्रायंगल AMB इज राईट अँगल ट्रायंगल. आता या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण बाय युझिंग पायथागोरस थेरमचा यूज करून आपण एका साईडची लेंथ फाइंड आउट केली होती. इन द सेम वे त्याच प्रकारे आपल्याला इथे ABची लेंथ फाइंड आउट करता येईल. तर कसं? तर इथे बघा, हायपोटेनस मीन्स AB, लेंथ ऑफ AB इज स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ AM स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BM स्क्वेअर. Hypotenuse square is equal to first side square plus second side square. AB is the hypotenuse, AM first side and BM second side. ओके. AM ची लेंथ आपल्याला गिवन दिली काढली आपण शोधून 8 सेंटीमीटर, दॅट इज 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर किती होतो? 64 प्लस 6 स्क्वेअर 36. दोघांची ॲडिशन करूया, किती येणार? 100. मीन्स लेंथ ऑफ AB whole square is equal to 100. So length of AB is equal to square root of 100. Means length of AB 100 चा स्क्वेअर रूट किती येतं? 10. इट मीन्स दॅट तो जो रोम्बस आहे ABCD त्याच्या एका साईडची लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर. मीन्स BCची पण लेंथ 10 सेंटीमीटर, CDची पण लेंथ 10 सेंटीमीटर आणि DAची पण लेंथ 10 सेंटीमीटर. आपण एक सॉल्व केलेला आहे इथं. फाइंड द साईड म्हणजे एका साईडची लेंथ फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फाइंड पेरिमीटर ऑफ रोम्बस. पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी पेरिमीटर म्हणजे काय? चारही साईड्सच्या लेंथची काय करायची आहे? ॲडिशन. ओके. तर ते काय येईल? पेरिमीटर. तर इथं आपण पेरिमीटर फाइंड आउट करूया. पेरिमीटर ऑफ रोम्बस ABCD इज इक्वल टू 4 मल्टीप्लाइड बाय लेंथ ऑफ साइड. लेंथ ऑफ साइड किती निघाली आहे? 10. किती येणार? 40 सेंटीमीटर. म्हणजे 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर 4 टाइम्स आहे, म्हणून 4 मल्टीप्लाइड बाय 10 दॅट इज 40 सेंटीमीटर. तर त्या रोम्बसची पेरिमीटर किती असणार? 40 सेंटीमीटर आणि एका साईडची लेंथ किती असणार आहे? 10 सेंटीमीटर. ओके. 6 प्रॉब्लेममध्ये पण बघा सेम दिलेला आहे. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर विथ साईड 8 सेंटीमीटर. एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरचे डायगोनलची लेंथ आपल्याला काय करायची आहे? फाइंड आउट करायची आहे. त्याच्या साईडची लेंथ दिलेली आहे 8 सेंटीमीटर. ABCD मी अजूम केलेला आहे एक रिक्वायर्ड स्क्वेअर आहे. ABची लेंथ 8 सेंटीमीटर, BCची पण 8च असणार, CDची पण 8 आणि ADची पण 8च असणार, कारण की स्क्वेअरच्या चारही साईड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. तर यामध्ये जो डायगोनल आहे AC, या ACची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. डायगोनल लेट ABCD बी द रिक्वायर्ड स्क्वेअर. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू लेंथ ऑफ BC इज इक्वल टू लेंथ ऑफ CD इज इक्वल टू लेंथ ऑफ AD. म्हणजे चारही साईडची लेंथ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. बरोबर आहे. ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. देअरफॉर बाय युझिंग पायथागोरस थेरम हायपोटेनस कोणती असणार ना त्याच्यामध्ये? AC. लेंथ ऑफ AC square is equal to first side that is AB square plus length of BC square is equal to AB ची लेंथ किती आहे? 8 स्क्वेअर प्लस BC ऑल्सो 8 स्क्वेअर. किती येणार? 64 प्लस 64 is equal to 128. Length of AC square is equal to 128. आता आपण कसं करूया याला? लेंथ ऑफ AC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 128. बरोबर. अच्छा, याला आपण असं 128चा स्क्वेअर रूट निघत नाही, सर्वांनाच माहिती आहे. 128चा स्क्वेअर रूट निघतो का? नाही. तर आपण याला या प्रकारे लिहू शकतो. 64 मल्टीप्लाइड बाय 2
64 मल्टिप्लाइड बाय 2 128. बरोबर आहे. आता यापैकी या दोनपैकी 64चा स्क्वेअर रूट निघतो. तो किती? 8. आणि हा 2 स्क्वेअर रूटच्या आतमध्येच राहणार. मीन्स लेंथ ऑफ ए सी किती आहे? 8 स्क्वेअर रूट ऑफ 2 सेंटीमीटर. देअरफॉर द डायगोनल ऑफ स्क्वेअर length of diagonal of square is 8 square root of 2 सेंटीमीटर. इझी आहे प्रॉब्लेम. 3 प्रॉब्लेम केले, तिन्हीमध्ये आपण पायथागोरसचा यूज केलेला आहे. आता समोरचा प्रॉब्लेम बघूया. आता 7th प्रॉब्लेम बघूया. 7th प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलेलं आहे. मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. म्हणजे रोम्बसच्या एका अँगलचं मेजर आपल्याला गिवन दिलेलं आहे 50 डिग्री आणि अदर 3 अँगल्सचं आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर अजूम केलेलं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस आणि यामध्ये अँगल बीचं मेजर सपोज 50 डिग्री आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँगल एचं मेजर, अँगल डीचं मेजर अँड अँगल सीचं मेजर. तर कसं फाइंड आउट करता येईल ते बघा. तर आपल्याला प्रॉपर्टी अशी माहिती आहे की रोम्बसची की याच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुअंट असतात. रोम्बसची प्रॉपर्टी अशी आहे, अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुअंट. इट मीन्स दॅट अँगल बीचा अपोजिट अँगल आहे अँगल डी. तर हा याचं पण मेजर किती असणार आहे? 50 डिग्री. कारण की बीचं मेजर 50 डिग्री गिवन दिलेलं आहे. तर डीचं पण मेजर किती असणार? 50 डिग्री. आता उरले ए आणि सीचं मेजर. ते कसं फाइंड आउट करता येईल ते समोर बघूया आपण. ABCD be the required rhombus. Measure of angle ABC is equal to 50 degree. ABC is equal to 50 degree. It is given. Opposite angles of a rhombus are always congruent. या rhombusचे opposite angles कसे असतात? Always congruent. That's why measure of angle ADC is equal to measure of angle ABC, that is 50 degree. ADC is equal to ABC is equal to 50 degree. कळलं हे तुम्हाला की अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असल्यामुळे अँगल ADCचं पण मेजर किती असणार आहे? 50 डिग्री. नाव साईड AD इज पॅरल टू साईड BC. तुम्हाला माहिती आहे AD आणि BC हे कसे आहे? पॅरल साईड्स आहे. अँड लाईन AB इज द ट्रान्सवर्सल. AB इज द ट्रान्सवर्सल. बघा या अगोदर आपण एक प्रॉपर्टी शिकलेलं आहे. तुम्हाला एक सांगत आहे. सपोज ह्या 2 पॅरल लाईन्स आहे आणि या 2 पॅरल लाईन्सला हे एक ट्रान्सवर्सल आहे. याला आपण काय म्हणतो? ट्रान्सवर्सल. ओके. ही आहे ट्रान्सवर्सल, ही 2 पॅरलल लाईन्स आहे. तर यामध्ये हे जे 2 अँगल्स असतात, या 2 अँगल्सला म्हणतात इंटिरियर अँगल्स. ओके. आणि या 2 इंटिरियर अँगल्सची ॲडिशन ऑलवेज किती असते? 180 डिग्री. ओके. या 2 इंटिरियर अँगल्सची ॲडिशन ऑलवेज किती असते? 180 डिग्री. याच प्रॉपर्टीचा आपण आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूज करणार आहोत. इथे पण बघा, हे AD अँड BC ह्या 2 पॅरलल लाईन्स आहे आणि ही जी ट्रान्सवर्सल आहे ना इथे, तर इथे कोणते ट्रान्सवर्सल असणार आहे? ही AB. AB इज द ट्रान्सवर्सल. मग इंटेरियर अँगल्स कोणते? तर हा वाला अँगल आणि हा दुसरा अँगल, हे 2 अँगल्स कोणते असणार आहे? इंटिरियर अँगल्स. या 2 अँगल्सची ॲडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. तर या प्रॉपर्टीचा यूज करत आहोत आपण सॉल्व्ह करण्यासाठी. बघा, साईड AD पॅरलल टू साईड BC, AD पॅरलल टू BC and line AB is the transversal. This is transversal. Measure of angle BAD. BAD means हा वाला angle. Plus measure of angle ABC. ABC means हा वाला angle is equal to 180 degree. का बरं? Because they are interior angles. Interior angles ची ॲडिशन किती असते? 180 डिग्री. तर BADचं मेजर आपल्याला गिवन दिलेलं नाही आहे. BAD ॲज इट इज. मेजर ऑफ अँगल ABCचं आपल्याला माहिती आहे, गिवन आहे 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. तो मेजर ऑफ अँगल BAD इज इक्वल टू 180 मायनस 50 डिग्री इकडे येणार 50 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल BAD इज इक्वल टू 130 डिग्री. म्हणजे या अँगलचं मेजर किती असणार आहे? 130 डिग्री. मग या अँगलचं 130 आहे, तर याचा अपोजिट अँगल कोणता? अँगल C. अँगल C हा Aचा अपोजिट आहे.
Therefore, measure of angle BCD is equal to 130 degree, because कारण काय लिहिता येईल याचा opposite of angle, कोणता अँगल BAD चा हा अपोजिट अँगल आहे, म्हणून 130 डिग्री. तर या प्रकारे आपण सर्व अँगलचे मेजर फाइंड आउट केलेलं आहे. याचा निघालेला आहे 50 डिग्री अँगल अपोजिट आहेत म्हणून. याचं फाइंड आउट केल्यानंतर हा अपोजिट हा पण किती असणार आहे 130. ओके. या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये 7 प्रॉब्लेम पूर्ण कंप्लीट केलेला आहे. हे सर्व प्रॉब्लेम तुम्ही आपल्या कॉपीमध्ये नोट डाऊन करा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि पायथागोरस थेरम लर्न करा. ओके. पायथागोरस थेरम कसं यूज करायचं आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे.